नमस्कार. माझं नाव पंकज पंडित आहे. आरोग्याची सप्तपदी हे माझं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. आज गीता जयंती आहे. त्यानिमित्ताने मी गीतेचा फक्त एक श्लोक त्यावर 2 शब्द सांगणार आहे. गीतेचा माझा अभ्यास नाही, मात्र आरोग्याच्या दृष्टीने श्रीकृष्णाने काय सांगितलं आहे हे मला या माझ्या पुस्तकाच्या संदर्भात सांगायचं आहे. तर श्रीकृष्ण म्हणतो 6व्या अध्यायात, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्यु कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगे भवति दुःखः. म्हणजे युक्ताहार विहारस्य, युक्त आहार म्हणजे योग्य आहार जो घेईल, योग्य व्यायाम करेल, विहार म्हणजे व्यायाम. युक्त चेष्टस्यु कर्मसु म्हणजे जे तुम्ही काम करता त्याच्यामध्ये वर्कहॉलिक बनून काम पण करू नका आणि अगदी आळशी पण होऊ नका, असा मी अर्थ काढला आहे. सो कृष्णा इज टॉकिंग अबाउट वर्क लाईफ बॅलन्स. ओके, वर्क लाईफ बॅलन्स इन दोज टाईम्स. आणि तो म्हणतो युक्त स्वप्नावबोधस्य म्हणजे बरोबर निद्रा पण घ्या आणि विश्रांती पण घ्या. तर हे वर्क लाईफ बॅलन्स त्यांनी सांगितले असं माझं म्हणणं आहे. आणि युक्ताहार, आता युक्ताहार हे म्हणजे काय, तर हे आपण तज्ज्ञांना विचारायला पाहिजे. इट इज नॉट अ डोमेन ऑफ द एनीबडी एल्स बट हू आर एक्सपर्ट्स इन न्यूट्रिशन. सो असा जो योगी असतो ज्याच्यामध्ये बॅलन्स आहे जास्त निद्रेमध्ये आणि कामामध्ये किंवा आहारामध्ये विहारामध्ये, तो योगी दुःखापासून मुक्त होतो. ओके, यालाच पतंजलीने असं म्हटलं आहे की हेयम दुःखम अनुगता, म्हणजे येणारं दुःख तुम्ही अवॉइड करू शकता हे जर का गोष्टी केल्या तर. ही माझी छोटीशी श्रीकृष्ण गीता जयंतीच्या निमित्ताने श्रीकृष्णाचं मी एकच फक्त श्लोक सांगितला. गीतेचा माझा अभ्यास नाही. पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे, आरोग्याची सप्तपदी. नमस्कार, धन्यवाद.